आमच्या प्रेक्षकांना एखादी स्टांजा गाऊन दाखवणार का? क्यों 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 दूर दूर भागता नैनों से नैना मिला, जवानी का ये तीखा मसाला होठों से मुझको खिला। क्यों 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 दूर दूर भागता नैनों से नैना मिला, जवानी का ये तीखा मसाला होठों से मुझको खिला। दिल्ली का मुजरा संग मराठी गजरा, दिल्ली का मुजरा संग मराठी गजरा, दिल यारों का जीतने आई हूँ। धड़कन जगा के प्यार का तोहफा दिल वालों को लाई हूँ। फू 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 बाई फुगड़ी फू, दम लसकाय दम लसकाय दम लसकाय माझा गोविंदा तू। फू 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 बाई फुगड़ी फू, दम लसकाय दम लसकाय दम लसकाय माझा गोविंदा तू। धन्यवाद. थँक्यू. बेबस या चित्रपटामध्ये तुम्ही गाणं गायलेलं आहे, त्याबद्दल काय सांगणार तू प्रेक्षकांना? प्रेक्षकांना हे सांगणार की बेबस मधले सर्व सॉन्ग जे बनवले आहेत दिग्दर्शक कृपाल लंजे सरांनी, ते अतिशय छान झालेले आहेत. संगीतबद्ध करणारे व्यक्ती त्यांना खूप चांगले लाभलेले आहेत. ज्यांनी गाणं लिहिलेलं आहे त्यांतील प्रत्येक शब्द असा हृदयस्पर्शी आहे आणि मनाला असं भिडवून टाकणारा आहे. जेव्हा आम्ही रेकॉर्डिंगला गेलो तेव्हापासूनचा आतापर्यंतचा प्रवास आता मी बघत आहे, मला इतका आनंद होत आहे. ते गाणं जेव्हा माझ्या कानावर पडलं ना, इतका आनंद झाला की म्हणजे मी गायलेलं गाणं असं वाजत आहे, गाजत आहे. त्यामुळे खूप आनंद होत आहे आणि याच्या मागे संपूर्ण श्रेय जातं सर्व टीमचं. त्यांनी मला खूप सपोर्ट केला. गाणं कसं गायचं एकूण एक त्याच्यातले बारकाई सर्व गोष्टी त्यांनी मला सांगितले. मला फक्त गाणं गाता येतं, पण मी त्यातले बारकावे प्रत्येक शब्दाला कशा प्रकारे गायचं ते त्यांनी मला शिकवलं. मी तर कधी म्हणजे माझ्या स्वप्नातही विचार केला नव्हता की असं काहीतरी होणार मिळणार. सरांनी मला संधी दिली, आम्ही तिथे गेलो, आम्ही तो एवढा मोठा प्रवास केला. जेव्हा आम्ही स्टुडिओमध्ये गेलो, जसं स्टुडिओ असतो तसा स्टुडिओ होता, पण बाहेरून तो एक मातीचा घर होता. आम्ही सायंकाळी तिथे पोहोचलो आणि सायंकाळी पोहोचल्यानंतर मी होती चुपचाप बसून, बाकी सगळे ते म्युझिकवर म्हणजे काम करत होते रात्रभर. सिद्धू सर आणि आमचे म्हणजे सर्वच बेबसचे सगळे कलाकार लोक होते तिथे. त्यांनी रात्रभर जागरण केलं या गाण्यासाठी, कोणी झोपले नाही आणि ते म्युझिक बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली सर्वांनी. हे बघून मी थोडी घाबरत होती, भीती वाटत होती, कारण मी पहिल्यांदाच गाणं असं स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करत होते आणि तिथलं वातावरण म्हणजे मी एकटीच होती. मला थोडी भीती पण वाटत होती, म्हणजे मी एकटीच आले, पण सगळे जण होते, सगळे सर लोक होते, त्यामुळे मला कसला टेन्शन नव्हता. रेकॉर्डिंग काय असते, आपण त्या 5 मिनिटाचं तो गाणं ऐकतो, पण त्या 5 मिनिटाच्या गाण्या मागे किती तासांची आणि किती वर्षाची मेहनत असते हे म्हणजे मला प्रत्यक्षात अनुभवायला मिळाला आणि तो अनुभव माझा खूप भारी होता. माझं नाव सपना मोरेश्वर राऊत. बेबस या चित्रपटातील एक सॉन्ग गाण्याची संधी मला मिळाली, ते माननीय कृपाल लंजे सर, आणि त्यांनी मला इथे गाण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे.